हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचं मैत्रिणींचं परत एकदा खूप स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ आहे सोमवारचा आणि मंगळवारचा, तर 2 दिवसाचे मी व्हिडिओ ॲड करत आहे, पण थोडं शूट करत आहे. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर कविता स्पेशल रेसिपीवरती व्हिडिओ अपलोड 2 ते 2:30च्या दरम्यान करणार आहे. हे सकाळचं रुटीन आहे सोमवारचं. तर ताईंनो इथं आता ना स्वयंपाक झालेला आहे, टिफिन दिलेले आहे. आले गेल्या कॉलेजला, दीदी पण गेली, तिचे पप्पा तिला सोडवायला गेले. दीदी गेली 10:30ला, 10:30 ते 11:45ला गेली. उशीर झाला तिला जायला. आणि कारण की आज जायचं नक्की नव्हतं, पावसावर होतं. पाऊस जर जास्त झाला असता तर तिला नसतं पाठवलं आज, पण एवढा नव्हता आज पाऊस, कमीच होता. आता तर उघडला आहे, रिमझिम आहे. तर मग दीदी गेलेली आहे, तिचे पप्पा सोडवायला गेलेत तिला. आणि आज आपण कॉलेजला गेला, यश गेला सकाळीच. आणि स्वयंपाक वगैरे झाला. तर आज ना चिकनचं कालवण बनवलं होतं, कारण काल गुरुपौर्णिमा असल्यामुळं ना काल मी म्हणजे आम्ही तर खाल्लंच नाही, पण टिफिनला कसं संडेला त्यांना सांगितलं, संडेला त्यांना नॉनव्हेज वगैरे देणार. तर मी संध्याकाळी तर नॉनव्हेज वगैरे काय केलं नाही. संध्याकाळचा त्यांचा डबा पण होता, एक व्हेजवालाच डबा होता, आणि सकाळचा मग त्यांचा होता डबा ना. मग सकाळी मी व्हिडिओ शूट पण नाही केला, काल गडबड पण खूप होती, आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायचे मी विसरून गेले. नंतर लक्षात आलं की आपण व्हिडिओ शूट नाही केला, कारण अंड्याचं कालवण केलं होतं सकाळी त्यांच्या डब्याला. ते टिफिन आहे त्या टिफिनमध्ये एक टिफिनला अंड्याचं कालवण केलं होतं. तर आम्ही कोण खाणार नव्हतो, तर जेवढं केलं तेवढं सगळं त्यांना दिलं. मी व्हिडिओ तर काढायची विसरून गेले काल सकाळचा स्वयंपाकाचा. आणि आता चिकनचं कालवण केले, कारण काल संडेला दिलं नाही. परत म्हणले आता लवकर देता नाही येणार, कारण उद्या मंगळवारी, बुधवारी पण काय असेल तर नाही तर मग संडेला. आणि नंतर म्हणजे श्रावण पण सुरू होते, तर बघू आता कसं काय जायचं कसं नाही. श्रावण सुरू झालं. आणि मग आता चिकनचं कालवण केलं, भात केला, चपात्या केल्या, आणि दीदीला टिफिनमध्ये देण्यासाठी बटाट्याची भाजी केली. दीदी म्हणजे मम्मी बटाट्याची भाजी दे, आणि चपाती देत होते, पण पुऱ्या पण होत्या. मग ती बोलली पुऱ्याच दे. मग बटाट्याची भाजी आणि पुरी, छोलीची भाजी पण होती, पण ती खराब झाली असती ना, त्याच्यामुळे नाही दिली. मग तिला बटाट्याची भाजी बनवून दिली, पिवळा बटाटा. आणि नाश्ता वगैरे करून गेली. ती म्हणतात त्यासारखं डोळ्याला हात लागते, हो डोळ्याला ना खाजं येते अजून थोडी. आणि बघू आता. आणि सकाळचा ड्रॉप नाही अजून टाकलेला, तर ड्रॉप टाकते मी. वाजलेत 1:45. तर 1:45ला आत्ता माझं अर्धवट आवरलं, म्हणजे स्वयंपाक झाला आहे, भांडे घासून झाले, कारण नाश्त्याला पोहे वगैरे केले होते, सगळ्यांनी नाश्ता केला. तर दीदीला बटाट्याची भाजी केली, चिकनचं कालवण वगैरे, म्हणजे भांडे सर्व मी घासले होते. आता फक्त चपात्या आणि कालवण केलं ना चिकनचं, त्याचे भांडे पडलेत, म्हणजे तरी पण पडलेत. एक वेळेस भांडे घासून झाले, प्यायचं पाणी भरलं, मशीनला कपडे झाले. आता फक्त लादी पुसायची राहिली, किचनचे कपडे, कटके वगैरे, आणि भांडे घासायचे राहिले, घास वगैरे धुवायचा. आता हे छोटे मोठे कामं राहिलेत, आता हे करते. तर आत्ता 1:45 वाजले, तर आत्ता माझं व्हिडिओचं काम बाकी आहे, कारण की काल जे संध्याकाळी व्हिडिओ शूट केलेला आहे आपला ब्लॉग, तर तो एडिटिंग करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तर आत्ताच जो बोलते तो व्हिडिओ तर तुम्हाला उद्या येईल. उद्या म्हणजे तरी किती वाजता, उद्या मंगळवार आहे, तर आज हा व्हिडिओ, संडेचा व्हिडिओ तुम्हाला आज सोमवारी येणार आहे. हा आता जे मी काढत आहे तर तो उद्या येईल व्हिडिओ, तो उद्या मंगळवारी येईल. तर आत्ता मी कालचा संडेचा व्हिडिओ एडिटिंग करत आहे. व्हॉइस ओव्हर द्यायची, म्हणजे काहीच काम झालेलं नाही, रात्री काहीच काम नाही केलं. पुरी वगैरे केली होती, पुरी भाजी वगैरे ना, छोलेची 2 भाज्या केल्या, छोलेची भाजी केली, पुऱ्या केल्या, आणि पनीर पण केला. कारण यश म्हणला की मला पनीर खायचं आहे, मी पुरी आहे तर मला पनीर खायचं, मग त्यासाठी पनीर पण बनवलं होतं. आणि मग डाळ भात, एक टिफिन पण होती. आणि मग खूप वैताग आला, तरी दीदी होती, त्या दीदीने सर्व आवरलं, भांडे वगैरे घासले, सगळे कामं दीदीने केले. मी फक्त स्वयंपाक करून बाजूला झाले, जेवलो. नंतर ते सगळे कामं दीदीने केले. दीदी आल्यावर खूप आराम देते मला, म्हणजे. तर 2 दिवसासाठी आले ते, 2 ते 3 दिवसासाठी. आणि आता मग सर्व काम, आता कामं करायचे. आता व्हिडिओ एडिटिंगचं काम करणार, 1:45 वाजले. तिथून पुढं मग नंतर मग हे कामं करणार, कारण की ते कामं करत बसल्या व्हिडिओ एडिटिंगचं काम राहून जाणार. मी व्हिडिओ एडिटिंग करणार, सेव्ह करायला ठेवणार, आणि मग काम करणार. काम होईपर्यंत माझं इथं व्हिडिओ एडिटिंग दोन्ही पण व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार. दोन्ही पण मला करायला यावं लागणार, इकडे एक झाला का दुसरा लगेच.
आणि मग काम झालं का व्हिडिओ अपलोड करणार. त्याच्यामध्ये जर 2 वाजले, 2 तर नाही वाजले, पण एवढं काम नाही, फक्त भांडे, लादी आणि कपडे वाळत घालायचे एवढंच काम आहे. पण आता व्हिडिओचं काम कधी होतं त्याच्यावर आहे, कारण की आपल्याला 2 चॅनलचे व्हिडिओ आपले बनवायचे आहेत. चला तर मग जास्त वेळ मी बोलत नाही. माझा अवतार बघू शकताय. सकाळी उठल्यापासून आहे ना, आज हे करते कर उठले पण लवकर आणि मग नाश्ता वगैरे होता. नंतर दीदीची भाजी वगैरे बनवली. ती पुऱ्या असल्यामुळे तिने पुऱ्या चपाती नाही करायला सांगितली, तिने फक्त पुऱ्याच दे म्हणली. आणि मग नंतर भांडे वगैरे पण घासले, कारण भरपूर भांडे पडतात. सगळे एकदम घासायचे म्हणले ना, पोह्याचे परत त्या भाजीचे हे मग खूप उशीर झाला असता मला अजून. मग त्यांची पण सकाळनं पण करायचं होतं. संध्याकाळची त्यांची टिफिन नाही, एकच टाईम केली आता. म्हणून मग मला संध्याकाळी तर देता नाही ना, मग आता सकाळीच त्यांना चिकनचं दिलं. चला तर आता मी आता वेटिंग करते, भेटूया मग नंतर. तर इथं बघू शकताय 1:45 वाजून गेलेले आहेत आणि हे सोमवारचंच रुटीन आहे. तर सोमवारचं दुपारचं रुटीन आहे. तर दीदी आधी गेली होती हॉस्टेलला, तर मी सर्व कामं वगैरे करत होते. का टिफिन वगैरे पॅक झाला होता, टिफिन वगैरे दिला होता 12 वाजता, 12 पावणे 12ला, आणि कामं वगैरे सर्व चालू होते. तर इथं बघू शकता सर्व कामं वगैरे आता झाले. किचन वगैरे क्लीन केले, भांडे वगैरे घासून झाले, पाणी सर्व झालेलं आहे. तर इथं आता मी बघू शकता, जोपर्यंत भांडे वगैरे घासून घेतले, गॅस धुतला, एक व्हिडिओ झाला आता आपला, एडिटिंग पण झाला आणि सेव्ह पण झाला मोठ्या चॅनलचा. तर आता मी दुसरा व्हिडिओ घेत आहे. दुसरा व्हिडिओ सेव्ह करायला ठेवणार, मग लादी वगैरे पुसून घेणार. तो छोटा बनवते थोडा, तर मग तेवढ्यात लादी पुसून होणार माझी. लादी आणि जे 1-2 काम आहेत ते कपडे वगैरे वाळत घालायचे. किचनचे कपडे धुवून झाले, कटके वगैरे धुवायचे आहे, लादी पुसायचे. मी रोजच्या रोज धुते कटके, तेच कटके टाकत नाही. रोजच्या रोज माझे धुतलेले कटके असतात दारामध्ये. आणि चला मग आता दुसरा व्हिडिओ घेते. आज थोडा व्हिडिओ टाईम उशिरा येईल, तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल, तर तुम्हाला उद्या समजून कालचा व्हिडिओ उशिरा आला होता. चला आता व्हिडिओ जास्त वेळ न घेता व्हिडिओ दुसरा एडिटिंग करायला घेते. तर हे आहे सोमवारचं रुटीन, सोमवारचं संध्याकाळचं. तर इथं ना चाय वगैरे झाला होता, तर भांडे वगैरे घासून घेतले सर्व दुपारचे जेवणाचे किंवा चायचे, तर भांडे वगैरे घासून घेतले. स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाचा मेनू सांगते. सकाळचा सांगते पहिला. तर सकाळी केलं होतं चिकनचं कालवण, भात, चपाती. नाश्त्याला केले होते दीदीला पोहे, सर्वांनाच केले होते. आणि बटाट्याची भाजी, चपाती दीदीला टिफिनमध्ये नेण्यासाठी. तर सकाळचा असा काही मेनू होता, व्हेज नॉनव्हेज नाश्ता सर्व काही. नंतर कामाची गडबड हे येते. आणि नंतर संध्याकाळचा पण भरपूर असा मेनू होता. तर संध्याकाळचा मेनू इथं सांगते मी. भात, मटकी बटाट्याची भाजी, मटकी बटाट्याचं कालवण, पावट्याचं मसाला वाटून कालवण आणि चपाती. तर संध्याकाळचा असा काही मेनू होता. पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पूर्णपणे काय कसं, तर दिवसभरात काय केलं, दिवसभरात कधी काम झालं, सर्व काही तुम्हाला मी ना डिटेलमध्ये कविता स्पेशल रेसिपीवरती बघायला भेटेल. तर इथं मी शॉर्टकटमध्ये दाखवते. तुम्हाला कोणती रेसिपी कोणते काय बघायचं असेल तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. इथं फक्त मी शॉर्टकटमध्ये दाखवत असते. तर इथे मी कालवणाला भात झालेला आहे, भाजी घातलेली आहे, कालवणाला फोडणी करत आहे. आणि आर्या अभ्यासाला बसलेला आहे, तर त्याला काकडी वगैरे कापून दिली. अभ्यासाला बसला होता. तर आणि बाहेर पाऊस वगैरे पडत आहे, बाहेर खूप असा पाऊस आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असेच करता का? मुलांना हे आवडतं ते आवडतं त्याची जास्त काळजी घेता, मुलांना काय आवडतं किंवा आपल्या घरातल्या माणसांना किंवा आपल्या मित्रांना काय आवडतं त्याची जास्त काळजी घेता का? काही पण बनवता किंवा जे तुम्हाला आवडेल ते बनवता. मी कसं तुम्ही करता? मी पण आणि मला माहीत आहे प्रत्येक गृहिणी तेच करत असणार आहे, तरी पण मी एक विचारते. राग नका एवढे कोणाला, तर मी असंच विचारलं. तर तुम्ही कसं करता? मुलांना आवडत नाही ही भाजी, ते कालवण, ती डाळ हे वगैरे, तर मुलांच्याच आवडीचं करावं लागतं आपल्याला प्रत्येकाला, कारण की मुलांना आवडत नाही मग आपण बनवून उपयोगच नाही ना, ते खाणार नाही ना, आपण खाणार किंवा मग एवढं बनवून वेस्ट जाण्यापेक्षा जे मुलांना आवडतं मी ते बनवत असते. तर इथं पावट्याचं कालवणसुद्धा केलं होतं टिफिनमध्ये देण्यासाठी. आणि मुलांना बटाट्याचं कालवण केलं होतं, मटकी बटाट्याचं कालवण केलं होतं, मटकी बटाट्याची भाजी. प्रत्येकाची आवड निवड इथं मी जपते किंवा जपली जाते. आणि असंच केलं पाहिजे, नाही तर मग एक खाणार एक नाही खाणार, त्यापेक्षा प्रत्येकाच्या आवडीनुसार बनवलं तर काही फरक पडत नाही, काय होत नाही.
आणि इथे बघू शकता आता मसाला वगैरे वाटून घेत आहे. आज इथे एक साईडला बसलेला आहे आणि इथे मी ना मसाला वगैरे वाटून घेत आहे. तर आणि आमच्या इकडं भरपूर असा पाऊस आहे ताईंनो. येतोय जातोय उघडत काय नाही, पण खूप असा पाऊस आहे. आला का खूप जोरात येतो, नाही तर मग थांबतो. भरपूर असा पाऊस आहे, कपडे सुकत नाही, काही नाही, एकदम हे झालेलं आहे. आणि आता इथे मी चपात्या वगैरे करून घेत आहे. कालवण वगैरे टाकलेलं आहे, भाजी वगैरे झालेली आहे, चपात्या करून घेत आहे. तर टिफिन पॅक करायचे आहे संध्याकाळचे. आपली एक टिफिन आहे. व्हिडिओ आवडतात की नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदा मला बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल. आणि तुम्ही म्हणता ताई नवीन मॅक्सी घेतली का? तर नाही, नवीन मॅक्सी नाही आहे ताईंनो, मैत्रिणींनो, जुनीच मॅक्सी आहे, पण शिलाई निघल्यामुळे मी घालत नव्हते. मग आता काल शिलाई वगैरे मारली, पडद्यांना पण शिलाई मारली. मग शिलाई वगैरे मारली तर मॅक्सीला पण शिलाई मारली आणि मग म्हणले घातली. शिलाई निघली होती म्हणून घालत नव्हते. तर मॅक्सी चांगली आहे, पण खूप असा कलर वगैरे जातो. तर मशीनीत वगैरे टाकत नाही मी, वेगळीच धुवून टाकते. आणि बघू शकता हात मी कपड्याला पुसते, तरी पण कसे ना कसे ते हात त्या मॅक्सीला लागतातच. भरपूर असे मॅक्सी वल्ली झालेले आहे. तर असो. आणि इथे मी आता ना टिफिन वगैरे पॅक करायचे आहे. स्वयंपाक झाला, चपात्या झाल्या, टिफिन वगैरे पॅक करायचे आहे. 9:30 पावणे 10 किंवा 10 वाजतात मला स्वयंपाक करता करता. नेहमी आपलं चालून जातं, पण टिफिन असल्यामुळं आपल्याला वेळेवरतीच स्वयंपाक केला पाहिजे, वेळेवरतीच टिफिन पॅक करून ठेवली पाहिजे. तर मी ते यायच्या आत टिफिन पॅक करून ठेवते. ते आले का लगेच घेऊन जातात टिफिन. तर इथे मी आता टिफिन वगैरे पॅक करून घेत आहे. आणि टिफिन मी पॅक करण्यासाठी म्हणजे जेवण कसं देते, तर मी ना चमचे वगैरे ठेवलेले आहेत मापातच. आणि चपात्या मी 4 देते, कोणी 3 देतं. तर आमच्या इथे सहसा 3च आहे, पण मी 3 देत नाही, मी 4 देते. आणि छोट्या चपात्या असतात आमच्या इथे देतात, ते पण मी 4 चपात्या देते. आणि चपात्या पण मोठ्या असतात. तर बघू शकता इथं भाजी, चपात्या ठेवल्या खालच्या डब्यात, मधल्या डब्यात भाजी, त्याच्यावरच्या डब्यात कालवण आणि इथं वरती भात. तयार आहे आपली टिफिन. कसा वाटला आजचा आपला टिफिन बॉक्स नक्की कमेंट करून सांगा. आहे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे, म्हणजेच मंगळवारचं. रात्री झोपता वेळेसच वाटाणे भिजत घातले होते. हा बटाट्याचा परोठा केला होता आर्यासाठी. भांडे वगैरे बघू शकता. तर वाटाण्याची भाजी होती टिफिनमध्ये आज. आणि मसूरची डाळीचं फिकं वरण केलं होतं, म्हणजेच हिरवी मिरची टाकून. आणि भात आणि चपात्या. तर मस्त असा आजचा पण सकाळचा टिफिन होता. सकाळचा एक टिफिन आहे, तर तो टिफिन पॅक करून दिला होता. तर इथं तुम्हाला टायमिंग पण दाखवलेला आहे. तर आपली टिफिन पॅक झालेली आहे. कसं वाटला आजचा हा टिफिन बॉक्स नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हे संध्याकाळचं रुटीन आहे मंगळवारचं. तर संध्याकाळचं मी काय केलं होतं, मसूरची डाळ केली होती, तिखट भात आणि कांद्याची भाजी केली होती, मुगाची डाळ टाकून, चपात्या आणि ठेचा. तर ठेचा मी घरातच खाण्यासाठी केला होता थोडासा. तर छान लागतो थोडासा ठेचा. तर थोडंसं तिखट असं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला